श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. सौर्या पण बाकी काही म्हणा, तुझी मजा आहे, सगळं जागेवर बसल्या बसल्या मिळतंय. तुम्ही सगळेजण इथे काय करताय? मी तुम्हाला स्पष्टच सांगते, यापुढे तुम्ही सौरभ पासून दूर राहिलेलंच बरं. आणि केसर, त्या दिवशी पार्टीत जे काही घडलं ना, त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस. सीमा वहिनी, नाही, आधी त्याला नोकरी देऊन मिंद करून घ्यायचं आणि मग आपल्या तालावर नाचवायचं. नाही नाही, तुझा हेतू तर स्पष्टच आहे ग, पण ह्या सगळ्यामध्ये सौरभच्या आयुष्याची माती होतीये. ही कसली मैत्री? सीमा वहिनी, अगं राधानी मला बोर होत होतं म्हणून त्यांना फोन करून बोलवलं इथे. मग तू शतमूर्ख. नाही म्हणजे मैत्री कुणाशी करावी हे सुद्धा कळत नाही तुला. अरे मित्र असे असावेत की जे तुम्हाला काम करायला मोटिवेट करतील, पण हे तुझे मित्र तुला खड्ड्यात ढकलायलाच तयार आहेत. तुझा वेळ जात नाहीये ना, मग घरातल्या सगळ्यांना बोलव ना, आम्ही सगळेजण येऊन बसू तुझ्या बाजूला. मला सांग, मी येऊन बसते ना तुझ्या बाजूला. चला निघा तुम्ही सगळेजण. सीमा वहिनी, नाही नाही, ताबडतोब निघा, चला. बाय सौरभ. सौर्या बाय. तुला आमच्या मध्ये पडायची काही गरज नव्हती, आम्ही आमचं बघून घेतलं असतं. मी मध्ये पडणार सौरभ, तुझ्या भल्यासाठी मी मध्ये पडणार. आई बाबा तुम्हाला भेटायला बघा कोण आलंय, ये ना. राधा, कशाला आलीयस तू इथं? कशाला आलीयस? आई अगं ती काय म्हणते ऐकून तरी घे. काय ऐकून घे? हा, हिच्यामुळे गार्गीच्या आयुष्याचं वाटोळं झालंय. त्या गार्गीच्या चिंतेमुळे ना दिवस रात्र तळमळतोय आपण. काय ऐकून घे? आई अगं ती काय सांगायला आली ऐकून तर घे. मला काहीही ऐकायचं नाहीये. आई अगं ती गार्गीच्या लग्नाचं प्रपोजल घेऊन आलीये. काय? हो सरिताई, केदारनी प्रपोज केलंय गार्गीला. राधा, तू खरं सांगतेस? हो बाबा, अगदी खरं सांगतेय मी. राधा, हे सगळं नीट सांग बघू आम्हाला. त्या दिवशी केदार, गार्गी आणि मोनिका भेटले होते. भेटल्यानंतर केदारला असं जाणवलं की गार्गी खूप उदास आहे. आणि फायनली ते म्हणाले की मला गार्गीशी लग्न करायला आवडेल. पण राधा, तुझे घरचे लोक कसे तयार होतील याला? ती जबाबदारी केदारनी घेतली आणि तेव्हाच मला खात्री पटली की केदार हे नातं शेवटपर्यंत निभावेल. कारण एकतर ते घरच्यांना सांगणार आहे की गार्गीच्या पोटात त्यांचंच बाळ, आणि तुम्ही तसंच सांगावं अशी त्यांची सूचना आहे. कारण हे बाळ ऋषीचं आहे ही गोष्ट फक्त आपल्याला, ऋषीकडच्यांना आणि गौतमला माहितीये. खरं तर ऋषीकडच्यांचा प्रश्नच येत नाही आणि गौतम तर सज्जनच आहे. सो हे बाळ केदारचं आहे हे सांगण्यात काहीच अडचण नाहीये. राधा बेटा, हे सगळं ऐकताना
माझ्या मनाला किती मोठा रिलीफ मिळतोय याची याची तुला कल्पना सुद्धा नाही येणार. चुकीचा विचार केला तुझ्याबद्दल आतापर्यंत. आय एम सॉरी. माफ कर मला. सरिताई प्लीज रडू नका. आणि गार्गी एकटी नसेल, ती माझ्या सोबतच असणार आहे. सरिता, अगं यालाच नातं म्हणतात. कितीही तोडलं तरी तुटत तर नाहीच, पण तेच सावरून धरतं आपल्याला. अगं आज तरी मान्य कर, तुझ्या एका लेकीनं दुसऱ्या लेकीला आधार दिलाय. निर्णय तर घ्यायला हवाच आहे आपल्याला. सीमा, तुझं काय म्हणणं आहे? माझ्या एकटीच्या मताने काही नको ठरवायला. तुम्ही सगळ्यांनी आपापली मतं सांगा. नाही नाही तर माझ्या मागून मग मला हिटलर वगैरे म्हणाल. मला विचाराल तर मला याच्यामध्ये काय रॉंग वाटत नाही. हा, आता त्यांच्या फॅमिली बरोबर आपला मोठा भांडण झाला होता, त्यामुळे आपल्याला थोडा ऑकवर्ड वाटणार. पण तेवढं भांडण जर बाजूला ठेवला ना, तर गार्गी सारखी पोरगी केदारला एकदम शोभून दिसते असं आपला मला वाटते. म्हणजे माझा मत मी मांडला, बाकी तुम्ही ठरवा. मलाही तेच वाटतं. आणि तसंही केदारने सांगितलंय की त्या भांडणाचा काहीच इश्यू नाहीये, त्यामुळे काहीच हरकत नाहीये. बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे ती राधाची बहीण आहे, म्हणजे राधासारखीच मनमिळावू असणार. आणि जरा स्पष्टच बोलतो, पण केदारच्याही आयुष्यात बरीच वादळ येऊन गेली. त्यामुळे मला वाटतं की आपणही हो म्हणावं आणि जवळचाच मुहूर्त धरावा. ठीक आहे, तर मग सगळ्यांनाच पसंत आहे. केदार, तू बोलून घे गार्गीच्या आई वडिलांशी. त्यांना बोलवून घे इथे घरी एकदा. तू सगळं आम्हाला मनमोकळेपणाने सांगितलंयस. पळून बिळून न जाता व्यवस्थित लग्न करतोयस. चांगलं. सो गो हेड. गो हेड काय? इथे सगळ्यांचा बाप बसलाय, मला कोणी विचारणार आहे की नाही? अहो पण सगळेच बोलले, तुम्ही काहीच बोलला नाहीत. मधू, काय म्हणणं तुझं? काय म्हणणं ते सांग, उगाच वाद नको. ही नवीन येणारी सून मला चालणार नाही. अहो पण का? ती सीमासारखी निघाली म्हणजे, तलवारीसारखी जीप चालली म्हणजे, अरे नकोच ते. दादा, अहो ती माझ्यासारखी कशी असेल? ती राधाची बहीण आहे, ती तिच्यासारखीच असणार ना. अरे हो, म्हणजे ती राधासारखीच गोड मुलगी असणार. मग गो हेड. काय दादा तुमचा ना, तुम्ही कळणच नाही कोणाला काय ते. वा 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 वा. केदार, अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन. हे घडलं तर खूप बरं होईल. हो, पण राधा, फक्त मिस्टर मनोहर आणि सरिताला हे मान्य असून काय उपयोग आहे ग? तुझ्या सासरच्या सगळ्यांनी हे मान्य करायला हवं ना. करतील ना मॅम. आणि केदारनी ती जबाबदारी घेतलेली आहे. आणि खरं सांगू मॅम, आता घरच्यांना सुद्धा असं वाटतं की केदारनी सेटल व्हावं. शिवाय त्यालाही राघव मंत्री आणि मितालीचा इतिहास आहे, त्यामुळे गार्गीचा इतिहास स्वीकारला तर घरच्यांची काय हरकत नसेल. पण राधा, माझा मुळात केदारवरच फार विश्वास नाहीये. आय एम सॉरी, मी खरं ते सांगते. मॅम पण जाऊ दे ना राधा, जाऊ दे तो विषय. हे बघ, केदारनी आणि तुझ्या घरच्यांनी पक्का काय तो निर्णय घेतला ना, की मग आपण त्याबद्दल बोलू. आता तो विषय नको. बाकी घरची खबर बात सांग मला, काय चाललं? घरी सगळं मजेत आहे. तुम्हाला माहितीये, दादा आणि सीमा वहिनी तडातडा भांडत असतात. म्हणजे आधी विचित्र वाटायचं की हे काय एकमेकांचे वैरी आहेत की काय, पण मग कळलं की ते दोघांचा स्वभावच तसा आहे. एकमेकांना कितीही बोलले तरी दोघांचं नातं आणि माया अगदी घट्ट आहे. तीच तर गंमत असते राधा एकत्र कुटुंबाची. तिथे सगळीजण एकमेकांना ढुशाई देत असतात आणि सांभाळूनही घेत असतात.
काय टीम स्पिरिट छान ठेवलं ना की एकत्र कुटुंबातही खूप मजा येते. हो खरंच मॅम. पण एक सांगू का तुला, एकत्र कुटुंब काय किंवा विभक्त कुटुंब काय, मीपणा सोडून द्यावा लागतो माणसाने. कुणीच मी म्हणेन ती पूर्व दिशा असं करून नाही चालत. कसं असतं, कधी थोडंसं झुकावं लागतं, तर कधी दादागिरी सुद्धा करावी लागते, कधी भांडावं लागतं, कधी थोडं बाजूला सरकावं लागतं, कधी दाटीवाटी करून राहावं लागतं. अगं यालाच तर म्हणतात संसार. खूप छान आणि मोस्ट थ्रिलिंग. हो ना. आणि सध्या काय चालू आहे तर दादांना फक्त माझ्या हातचं जेवायचं. काय? सीमावेणीच्या हातचं नाही. म्हणजे सगळं चहा नाश्ता पाणी जेवण सगळं मीच करायचं. गंमतच आहे म्हणायची. पण आता सगळं ठीक आहे, उद्या तू हॉस्पिटलला यायला लागलीस म्हणजे मग काय माहिती. आणि सौरभ कसा आहे? बरं आहे, पण थोडा चिडचिडा झालाय. अगं बरोबर आहे, एवढ्या तरुण वयात त्याला असं घरात पडून राहावं लागतंय. आणि काय झालंय ना राधा, लग्न ठरल्यापासून ते सगळे समज गैरसमज, मग घराबाहेर काढलं गेलं, आणि या सगळ्या गोष्टीने त्याला काही एन्जॉय असं करताच आलं नाहीये ग. थोडं त्याच्या कलानी घे, जरा समजून घे त्याला, थोडा वेळ दे त्याला. होईल होईल, सगळं नीट होईल. तुझा हसरा आणि खेळकर सौरभ लवकर परत मिळेल तुला. पण मग नंतर मला विसरून जाणार नाहीस ना? काय हो मॅम? अगं तीच तर गंमत असते राधा. तू सौरभच्यात आणि तुझ्या घरच्यांच्यात बुडून मला विसरलीस ना, तर मला खूप आनंद होईल ग. खरंच लेक अशा तऱ्हेने आईला विसरली ना तर खूप आनंद होतो तिला. कसं आहे सौरभ? बरं आहे. असं का बोलतोयस माझ्याशी? नाही तसं काही नाही, पण तूच सांग ना केदार, तुझ्या या तरी गोष्टीवर विश्वास कसा ठेवू? खरंय तुझं, कानफाट्या नाव पडलंच आहे माझं. कारण केलंच आहे मी तसं, का नाही पडणार? पण खरं सांगू सौरभ, मी प्रयत्नपूर्वक बदललोय रे. आणि हे लग्न मी मनापासून करतोय. गार्गी खूप चांगली मुलगी आहे, आमच्यातलं ट्युनिंगही आता चांगलं आहे. आम्ही दोघं खूप सुखी होऊ. आणि सौरभ, तुला जर माझा त्रास होणार असेल ना तर लग्नानंतर आम्ही वेगळे राहतो पाहिजे तर. नाही केदार, तुम्ही असं बोलायचं नाही. हे बघा, जागेचा इश्यू असता तर गोष्ट वेगळी होती, पण आपल्याकडे भरपूर जागा आहे. आपण सगळे एकत्र राहू शकतो, कोणी इकडनं जाणार नाही. आणि मला कळलं की तुम्ही घरी सांगितलं ते. हो, सगळं सांगितलं. आणि घरच्यांना ते मान्य होतं ना? मान्य असणारच, कारण गार्गी पसंत आहे सर्वांना. पण तुम्ही सगळं खरं खरं सांगितलं ना? हो, अगदी खरं सांगितलं. पण म्हणजे नक्की काय सांगायचं होतं? डोंट वरी, जे काही होतं ते सगळं मी सांगितलेलं आहे. मग माझी चिंताच मिटली. आता डायरेक्ट लग्न. हो, पण
तुझ्या घरी सांगितलंयस ना? हो, आणि सगळे खूप खुश आहेत. होणारच. आता दोघी बहिणी एकाच घरात ना, आता खऱ्या अर्थाने आपलं घर पूर्ण होईल. आलोच. सौरभ, आय एम सो हॅपी. तुला माहितीये, या लग्नामुळे दोन्ही घरात आणि सगळ्यांच्या नात्यामध्ये आलेलं किलमिशही दूर होईल. सौरभ, मी खरंच खूप खुश आहे. तुझे रिपोर्ट्स पण नॉर्मल आलेले आहेत. माझ्यापासून दुरावलेले आई बाबा, बहीण या सगळ्यामुळे माझ्या जवळ येतील. मला खूप मस्त वाटतंय, खूप मस्त. हे बरं आहे, तुम्हाला मस्त वाटतंय, तुम्हाला नाचावं असं वाटतंय. मला या अवस्थेत कसं वाटतं याचा कोणीच विचार करत नाही. अरे तू तू असा का बोलतोयस? तू कायमचा थोडी असा राहणार आहेस. अरे तुझे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत सौरभ. आणि समजा ही अवस्था कायम राहील तर मला सोडून जाशील? सौरभ, असा का बोलतोयस तू? मी आकाश पातळ एक करून तुला बरं केलं असतं, नाहीतर मी तशी झाले असते. पण तुला कधीच सोडलं नसतं. यश, काय रे, काय झालं? काय नाही एवढा, पण दुकानाच्या हिशेबात थोडा गफला झाला, गडबड झाली. गडबड झालीये म्हणजे काय झालंय? नाही म्हणजे दुकान तर पक्या सांभाळतो ना, आणि तो तर किती वर्षापासूनचा मित्र आहे तुझा. तेच तर, त्यामुळेच माझ्या मनाला लागलाय थोडा. मला थोडा डाऊट होताच, पण असा विचारणार कसा ना डायरेक्ट त्याला. अरे पण असं नेमकं काय केलंय पक्यानी? कसा केला? आता गेल्या महिन्यात 1.25 लाखाचा धंदा झाला. 1.25 लाखाचा? याने मला 50,000च दिले. पण हे सगळं तुला कसं कळलं? कसा कळला? देव पण ना माणसाला बरोबर बुद्धी देतो बघ. आपले 10,000 त्या सदन परत केले बघ. हो. त्याचा काम नाही झाला म्हणून तो प्रामाणिकपणे त्याने परत केला, म्हणून मी त्याला विचारला, माझ्या दुकानावर बसशील काय, काम करशील काय म्हणून. हो, पण तो लगेच कबूलही झाला. हा, शिवाय त्याची राहायची सोय नव्हती, ती झाली. तेच सांगतोय. आता 24 तास तो तिथे असल्यामुळे पाक्याला काय गडबड करायला चान्स नाही. सदनच त्याचा हा सगळा कारभार सांगितला मला, आता आपल्याला कसा कळला असता? यश, तू म्हणतोस ना तेच बरोबर आहे. देव कुणाच्या न कुणाच्या रूपानं ना आपल्या पाठीशी उभा राहतोच बघ. पण मग आता काय करायचं, काही विचार केलाय? तोच विचार करतोय. मी तुला सांगू, आता ना कोणतीही रिस्क नको घ्यायला. हा, कुणावरही अंधळा विश्वास ठेवायचा नाही. मैत्रीच्या जागी मैत्री, कामाच्या जागी काम. आणि इथली तू काळजी करू नकोस रे. आता दादाही घरी आले, शिवाय घरात राधा आहे, सौरभ आहे, इथलं सगळं मार्गे लागलंय बघ. तू ना आता तुझ्या कामावर लक्ष दे. तू स्वतःच दुकानावर जाऊन बस. हा, हवं तर आपण आपल्या चाळीतल्या खोलीत जाऊयात का राहायला? हा, बघ, विचार कर. उगाच धंद्यावरचं लक्ष नको उडायला. होईल होईल, सगळं ठीक होईल. मधुकरराव, फार मोठं मन आहे तुमचं, म्हणजे तुमच्या सगळ्यांचंच. सीमाताई, तुम्ही सुद्धा हे सगळं असं असून सुद्धा तुम्ही या दोघांच्या लग्नाला होकार दिलात. हे बघा बाबा, मी सर्वांना सगळं सांगितलंय, पण झालेल्या गोष्टींवर पुन्हा पुन्हा चर्चा करून त्रास करून घेण्यापेक्षा मला वाटतं आपण लग्न चांगलं कसं होईल याचा विचार करूया, नाही का सीमावहिनी? खरंय, मागचं सगळं विसरून जाऊया आपण आणि केदार आणि गार्गीच्या लग्नाचा विचार करूया. तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही आमच्यासाठी काय करताय ते. एवढं सगळं होऊनही तुम्ही सगळं विसरून लग्नाला तयार झालात म्हणजे खरंच. हे बघा सरिताताई, तुमच्या मनात काय चाललंय याची कल्पना करू शकते मी. पण मी तुम्हाला म्हटलं ना, मागचं सगळं विसरून जायचंय आता आपण. बरं दादा, आता लग्नाचं कसं काय ठरवायचं तुम्हीच सांगा.
पहिली गोष्ट म्हणजे लग्न लवकरात लवकर ठरवायला पाहिजे. पण काय आहे, आमचा हा दादा लाडोबा, आमचा हा लाडोबा आहे, हा एकटाच मुलगा आता लग्नाशिवाय शिल्लक राहिलाय. ह्याच्या धाकट्याने म्हणजे आमच्या सौरभने आधी नंबर लावला. शिवाय आमच्या सौरभने तुमच्या राधाला आमच्या घरामध्ये आणलं. पण तुम्हाला सांगतो, राधाला आम्ही 100 पैकी 100 मार्क देतो. अतिशय गुणी मुलगी आहे. आता तिचीच ही दुसरी बहीण, तुमच्याच घरातली तुमची दुसरी मुलगी, म्हणजे ती सुद्धा गुणी असणारच. हो हो हो. आणि तुम्ही सगळे सांभाळून घ्यालच तिला. काय या सगळ्या सिच्युएशनमुळे ती थोडी अवघडली आहे, थोडी टेन्स आहे. सिच्युएशन